ह्यो माझा नवरा माझ्या पोटच्या लेकराला मारायला निघालाय हो. ह्याला संशय आलाय की माझ्या पोटात पोरगी आहे म्हणून ह्यो असा वागतोय. ह्याला काय अधिकार आहे माझ्या पोटच्या लेकराला मारायचा? डॅडी तुम्ही योग्य तो न्याय करा. अहो जग कुठं चाललंय अहो. पुरी जगच्या जग जिंकतात, आई वडिलांना सांभाळतात, पुरुषाच्या जोडीनं संसाराचा घाडा वाढतात. आणि हिनं पण त्याच बाईच्या पोटी जन्म घेतलाय ना, आणि ह्याला मुलगी नकोय. डॅडी तुम्हीच आता मला न्याय द्या. ए नकोय मला ती पोरगी, आणि बिना तिला जन्म देऊन देणार. जावई बाप शांत शांत, आम्ही आहे ना. अरे बाबा, अरे बाईच्या पोटी काय घालायचं हे ठरवणारा देव असतो रे बाबा. तो देव ठरवणार, तेच लेकरू जन्माला येणार ना. आणि मला एक सांग, पोटी मुलगी आली काय बिघडलं? अरे फक्त बापाचंच नाही, नवऱ्याचं बी घर उजळून टाकण्याची ताकद असते पुरीत. जरा बाईकडे बघण्याची नजर तुमची बदला. आमची पोरगी नाही डॉक्टर झाली, हे असं लेकरू पाडून काय होणार आहे? त्यापेक्षा बायकोची काळजी घे, आणि पदरी काय पडल त्या बाळाचा चांगला बाप होण्याचा प्रयत्न कर. आणि तसं बी बाळ जन्माला येण्या अगोदर त्याची हत्या करणं लय मोठा गुन्हा आहे बाबा. छत्री सांगते लय मोठा गुन्हा आहे. तसं बी डॅडीना पोरगान पुरगी यात भेदभाव केलेला अजिबात आवडत नाही बर का. पुरी रडू नको, आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी. आणि परत याने जर काय त्रास दिला काही, सरळ आमच्याकडे यायचं. आणि हे बाळ तू अजिबात पाडायचं नाही. तर काय बोलता आलं नाही मला. तू चल घरी, तुला दाखवतो.